नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असतो. पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुख समृद्धी यावी म्हणून महिला हे व्रत मनोभावे करतात. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा सोमवारी 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडून नकळत होणाऱ्या छोट्या चुका सुद्धा अशुभ मानल्या जातात, ज्याचे वाईट परिणाम नंतर भोगावे लागू शकतात. म्हणूनच कोणत्या 3 साड्या नेसू नयेत, गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी आणि सुतगुंडी वापरताना कोणता नियम पाळावा हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवती महिलांसाठी खूप शुभ असतो. अशा साड्या घातल्यामुळे नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवारी या दिवशी असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते म्हणजे वडाचे झाड. तो दिवस होता ते म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली व या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्वजण स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजेच देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्य फळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच या वर्षाची वटपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमेच्या तिथी प्रारंभ होते 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:30 वाजता म्हणजेच 8:35 ला व ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती 29 जून रोजी सकाळी 8:45 वाजता म्हणजेच 8:48 ला संपते. म्हणजेच उदय तिथीनुसार आपण 29 जून सोमवारी या दिवशी वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. या वटपौर्णिमेची पूजा कधी करू नये? 28 जून 8:30 वाजता सकाळी पौर्णिमेची तिथी प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही तिथी संपणार आहे. परंतु यामध्ये 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ असणार आहे. राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे सकाळी राहू काळामध्ये वडाची पूजा शक्यतो महिलांनी करू नका. म्हणजेच तुम्ही 8:27 नंतरच पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्याला भोलेनाथाचा दिवस म्हणजे सोमवार हा सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे, वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. काही महिला काय करतात की सकाळी अगदी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची कशीही पूजा करतात. परंतु असं करू नका. महिलांनो, हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो, त्यामुळे नीट व्यवस्थित पूजा करावी. आपल्याला तर या दिवशी थोडंसं लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे. म्हणजेच आपल्याला लक्ष्मी नारायण या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ते प्रसन्न होतात. यासाठी पूजा विधी, मुहूर्त आणि साहित्य काय ते बघू शकता. तर कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत, कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या दिवशी महिलांनी काय करायचं आहे किंवा काय करणं टाळायचं आहे हे सर्व नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या वेळी कोणते कार्य करावे, कोणत्या वेळी करू नये हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. वडाची झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतात. काही शारीरिक, मानसिक जे काही तुम्हाला त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरामध्ये सुरुवातीला आपल्या घरच्या देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे. बघा, सोमवार असल्यामुळे आपल्याला भोलेनाथांचा दिवस अतिशय छान असा लाभलेला आहे. हा दिवस माता पार्वतीची पूजा सुद्धा आपल्याला या दिवशी छान व्यवस्थित विधिवत करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोची छान अशी पूजा करा. तो फोटो पुसून घ्या किंवा मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा गाईच्या शुद्ध कच्च्या दुधाने तुम्ही मूर्तीला अभिषेक घालू शकता. आपल्या कुलदेवीला मंगल कलश असतो, त्या दिवशी त्यांच्यासमोर सुद्धा ओटी भरायची आहे. तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल,
परंतु वटपौर्णिमेला गहू आणि आंबा जरूर घ्यावा. त्याने ओटी भरली तरी सुद्धा चालते. तुळशी मातेची पूजा करायची आहे. आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेच्या वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असतं. आपण इतर वेळी तांदळाची किंवा अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा मग 5 बायकांची ओटी भरत असतो, तेव्हा आंब्याने आणि गव्हाने ओटी भरावी. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा. माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना किंवा तुळशी मातेजवळ ओटी भरताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना सुद्धा किंवा 5 बायकांची जेव्हा तुम्ही ओटी भरतो, तेव्हा सुद्धा मोठे मोठे असे गहू वापरायचे आहेत. तांदूळ वापरू नका. गव्हाला या दिवशी खूप महत्त्व असतं. गव्हाला सोन्यासारखं मानलं जातं. म्हणून सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात माता लक्ष्मी देत असते. म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड महत्त्वाचे आहे. हे झाड 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. यामुळे सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावेत. व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर किंवा पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी व कोणती साडी नेसू नये? तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. हा रंग सुख, सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. हिरवा रंग जास्त करून तुम्ही परिधान केलाच पाहिजे. त्यामुळे सौभाग्याची वाढ होते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा कुंकवाचा लाल रंग किंवा पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंचा आवडता रंग, गणपती बाप्पा यांचा सुद्धा पिवळा रंग आवडता रंग आहे, तुम्ही तो परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी असा ऑरेंज कलर तुम्ही परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला काळा रंग, पांढरा रंग आणि या रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाहीत. तसेच तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली कोणतीही जी साडी असेल ती साडी सुद्धा वटपौर्णिमेला चुकून सुद्धा घालायची नाही. किंवा एखाद्या सुतकामध्ये वापरलेली साडी वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी सुद्धा तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू नये. पूजा झाल्यानंतर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही घरचे कपडे देखील या रंगाचे परिधान करू नका. कारण वटपौर्णिमेचा अख्खा दिवस हा शुभ असतो. या दिवशी सोमवार आलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला याच रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजेच हिरवा रंग, लाल रंग, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा यासारख्या रंगाच्या साड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही वांगी कलरची साडी सुद्धा परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती महिलांनी अवश्य हातामध्ये घालावेत. या दिवशी जर तुमच्याकडे आधीच्या बांगड्या असतील किंवा 4 दिवसात किंवा सुतकामध्ये वापरलेल्या बांगड्या असतील तर तुम्ही अशा बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नका. या दिवशी तुम्ही 4-4 का होईना, 6-6 का होईना, परंतु नवीन बांगड्या घ्या आणि हिरव्या बांगड्या या दिवशी घाला. 6-6 भरले तरी चालतील, मात्र त्या दिवसांमध्ये वापरलेले कपडे आणि बांगड्या चुकून सुद्धा महिलांनी वडाची पूजा करताना घालू नका. म्हणजेच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा सुतकामध्ये वापरलेले कपडे वापरायचे नसतात. तसेच वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांदी वगैरे तोडून आणलेली असेल तर तुम्ही त्याची पूजा करताय
तर असं करू नका. जर वडाचे झाड लावायचे असेल तर तुम्ही वडाचे नवीन झाड सुद्धा घेऊन या आणि या वडाच्या झाडाची पूजा केली तर नंतर ते तसंच झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरी सुद्धा अतिशय उत्तम. परंतु फांद्या तोडून त्या फांद्याची पूजा करू नका किंवा फांद्या तोडण्याची चूक सुद्धा अजिबात करू नका. कारण वडाच्या झाडाची पूजा करायची असते अगदी त्याच दिवशी फांद्या तोडू नयेत. त्यामुळे पूजा जर करायची असेल तर वडाच्या झाडाचीच पूजा करा. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात पण चुकून सुद्धा असं करू नका. फांदी तोडायची नसते. बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण तिकडे जाऊनच पूजा करावी. उगीच आळस करू नये. या दिवशी कोणाला अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल, आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मान सन्मान करून घेईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान करायचा आहे, कोणाचाच अपमान करायचा नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी मांसाहार मद्यपान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. तुम्हाला या दिवशी जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावा. या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावायला पाहिजे. किंवा मग तुम्हाला जर तुळस लावता आली तर तुळस तुम्ही त्या दिवशी लावू शकता किंवा वडाचे झाड लावू शकता. हे अतिशय शुभ असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिलांनी स्वतः शांत मन ठेवा, अगदी प्रसन्न राहा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत असू द्या, उपवास फळ देऊन सुद्धा केलं जातं. प्रसन्न मन ठेवलं तर सर्व काही प्रसन्न राहतं. पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकता, नंतर पंचामृत घेऊ शकता, गाईचं कच्चं दूध घेऊ शकता. हे सुद्धा ते साहित्य त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नंतर सुपारी, पैसे, दुर्वा, गहू, फुले या त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नंतर तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता. आपल्या सर्व महिलांना माहिती आहे की प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. सर्वप्रथम दिवा लावायचा, नंतर गणपतीची पूजा करायची. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपतीला मान द्यायचा आहे. म्हणून विड्याची 2 पानं मांडून त्यावर सुपारी ठेवायची. गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. त्यांना हळद कुंकू लावून अक्षता, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचार त्यांची पूजा करायची. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध आणि पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. नंतर हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर सौभाग्याचा अलंकार सुद्धा तुम्ही वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. मुठभर गहू, तुम्हाला आंबा या गोष्टी लागणार आहेत. ही माता सावित्रीच्या ओटीसाठी तुम्ही वडाच्या झाडाखाली ती ओटी भरायची आहे. दरवर्षी पूजा करता अगदी तशीच तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबतचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशी प्रार्थना करा. नंतर तुम्ही खाल्लं तरी सुद्धा चालेल. काही महिला काय करतात की वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्र असा छान उपवास करतात. मग तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात की परंतु तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलं की उपवास सोडत असतात. तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस म्हणजेच सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा उपवास पकडला जातो. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे. गरोदर महिलांनी पूजा करू नका. तुमचा जर 7वा, 8वा, 9वा असे महिने चालू असतील तर चुकून सुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका. नाहीतर पोटातील बाळाला कालसर्पदोष लागण्याची शक्यता असते, असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. या वर्षी पूजा करू नये. 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊन हळदी कुंकू, फुलं वाहून वडाच्या झाडाला नमस्कार केला तरी सुद्धा चालेल. परंतु 7, 8, 9 महिन्यात हे महिने चालू असतील तर प्रदक्षिणा घालू नका. मात्र तुम्ही कोणाची ओटी भरू नका किंवा कोणाकडून ओटी भरून देखील घेऊ नका. कारण तुमची ओटी पहिलीच भरलेली आहे. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. पण चुकून जरी गेला तरी फेऱ्या मारू नका. कोणाकडून ओटी देखील घेऊ नका.
फक्त आपल्याला जो दोरा सूत आहे तो वर्षावर म्हणजे झाडावर गुंडाळायचा असतो. सूत फक्त तिथे अडकवून त्याच्यातील दोरा वरील दोऱ्यामध्ये अडकवा आणि गुंडी आहे तशीच खाली सोडा. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. आता सर्व महिलांनी स्त्रियांनी वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला ज्यावेळेस आपण पूजनासाठी गेल्यानंतर एकीची सुतगुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितले की 7 फेरे मारून झाले की जो तो धागा आहे तो सूत आहे तो महिला तोडून घेतात आणि दुसरीला देतात. पण अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सुतगुंडी जी असते ती तिथेच खोचून आतमध्ये ठेवून द्यायची आहे. तोडायची कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचाच धागा घेऊन झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं. त्यामध्ये सगळ्या वस्तू आहेत का नीट काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये खास करून स्वतःची सुतगुंडी असायलाच हवी. अगदी सख्या बहिणी जरी असतील तरी तुम्ही एकमेकांना स्वतःची सुतगुंडी देऊ नका. एकमेकांना म्हणजेच तुम्ही या गोष्टी करायच्याच नाहीत, द्यायच्याच नाहीत. या काही गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून या बाकीच्या महिलांना सुद्धा याचा उपयोग होईल. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.